नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा सखोल आढावा सविस्तर विश्लेषणासोबत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मराठवाड्यातून। मराठवाडा विदर्भामध्ये आभाळ फाटलंय आणि महाराष्ट्रातला शेतकरी आज धाय मोकलून रडतोय। 70 लाख एकर जमिनीवर आज फक्त आणि फक्त चिखल पाहायला मिळतोय। गावाच्या गाव पाण्याखाली गेली आहेत। आज सरकारचे प्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेत, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूरमध्ये दाखल झाले। त्यांनी तिथल्या नुकसानाचा सुद्धा आढावा घेतलाय। शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा अजित पवारांसमोर मांडल्यात, तर दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे सुद्धा शेताच्या बांधावर दाखल झाल्यात। त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्यात, मात्र पंचनामे कधी होणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे। तर दुसरी बातमी आहे राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत आलंय। पावसाळा संपण्याच्या वाटेवर असताना मुसळधार पावसानं या पिकांचं अतोनात नुकसान सुद्धा केलंय, तर काही ठिकाणी शेतजमीन वाहून गेल्याच्या सुद्धा घटना समोर आल्यात। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या ठिकाणी आतापर्यंत 337 जनावरं दगावलेली आहेत। तर तिसरी बातमी आहे राज्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या डिसेंबरमध्ये होणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुका अपेक्षित आहेत, मात्र आयोगानं मंगळवारी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केलाय आणि त्यानुसार आता अंतिम मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाणार असून आता डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात या निवडणुका होणार असल्याचं अपेक्षित आहे, असं निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितलंय। आणि यानंतर आपण पाहणार आहोत आत्ताच्या बुलेटिन मधली पहिली बातमी, ती म्हणजे अर्थातच मराठवाड्यामध्ये झालेल्या नुकसानाची। मराठवाड्यामध्ये सध्या आभाळ फाटलाय। महाराष्ट्रातला शेतकरी आज धाय मोकलून रडतोय। 70 लाख एकर जमिनीवर आज फक्त आणि फक्त चिखल पाहायला मिळतोय। गावाच्या गाव पाण्याखाली गेली आहेत आणि सरकारचे प्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेत। उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा आज सोलापुरात दाखल झाले, तर मुख्यमंत्री सुद्धा औषधाकडे रवाना झालेत आणि त्यांनी आता तिथल्या नुकसानाचा आढावा घ्यायला सुरुवात केली। शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा अजित पवारांसमोर मगाशी मांडल्या, तर दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे सुद्धा शेताच्या बांधावर दाखल झाल्या। त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या, मात्र पंचनामे कधी होणार अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत आमचा प्रतिनिधी सुद्धा जोडलाय धाराशिवमधून उदय साबळे। आधी आपण त्याच्याकडे जाऊयात। उदय, मी तुझ्याकडे येतोय, मात्र तत्पूर्वी दत्तात्रय भरणेंनी काल एक प्रतिक्रिया दिलेली होती या सगळ्या नुकसानासंदर्भातली। आपण आधी ती पाहूयात आणि मग मी तुझ्याकडे येतोय। जालन्याचा जर विचार केला तर साधारणतः 2,54,000 एकराचं नुकसान या जालन्यातल्या माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यामध्ये जास्त पाऊस हा सप्टेंबरमध्ये पडलेला आहे, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये। आणि पूर्वीचा जर सप्टेंबरच्या अगोदरचा जर विचार केला तर थोडं नुकसान कमी होतं, परंतु निश्चित प्रकारे जालना असू द्या, अहिल्यानगर असू द्या किंवा सगळ्यात जास्त नुकसान हे राज्यात हे नांदेडमध्ये झालेलं आहे। आणि याच नुकसानासंदर्भामधले अपडेट्स घेण्यासाठी आमचे 2 प्रतिनिधी सध्या आता नुकसानाच्या या बांधावरून आपल्यासोबत जोडले गेले। धाराशिवमधून असणार आहेत उदय साबळे आणि छत्रपती संभाजीनगरमधून असणारे आमचा प्रतिनिधी विजय चिडे। मी सर्वप्रथम धाराशिवमध्ये जाणार आहे। उदय, तू आता धाराशिवमधल्या कुठल्या भागामध्ये आहेस आणि आता तुझ्या मागे सुद्धा आम्ही चिखल पाहतोय, काय उद्ध्वस्त झालंय पावसामुळे हे जनजीवन, शेतकऱ्याच्या काय भावना आहेत तू जाणून घेतल्या असतील आणि आता सध्या नेमकं सरकारकडनं काय पावलं उचलली जात आहेत? नक्कीच सिद्धे, जर आपण बघितलं तर मी धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील वालवड इथल्या परिसरामध्ये आहे। खरं तर इथल्या भूम आणि परंडा तालुक्यातील शेतकरी मोठ्यानं हंबरडा फोडतोय। इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालंय। गोठ्यातली जनावरं वाहून गेली आहेत, जनावरं जागीच मेली आहेत, नदीकडेची शेती खरवडून गेली आहे। सिद्धेश, अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। अक्षरशः शेकडो गावं या नुकसानीनं बाधित आहेत।
नद्यांना महापूर आलेत, पाझर तलाव फुटलेत, अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय. काही गावांमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी लाईट सुद्धा नाहीये. गिरणीचं दळण दळण्यासाठी सुद्धा लाईट नाहीये. सिद्धेश, अतिशय भयावह आणि विदारक परिस्थिती या ठिकाणची आहे. आता मी ज्या शेतामध्ये उभा आहे सिद्धेश, ते 8.5 एकरावरचं मिरचीचं शेत आहे. आपण पाहू शकतो सिद्धेश की या शेतामधील ड्रीप वाहून गेले, मेन खरंय. लाईन सबलाईन वाहून गेले, मल्चिंग पेपर वाहून गेलाय. सिद्धेश, इथली मिरची सडलेल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळते. खरं तर पोटच्या लेकराप्रमाणे जपलेलं हे जे पीक आहे ते पीक अक्षरशः नेस्तनाबूत झालं आहे. इतकंच नाही सिद्धेश, तर आपण जर बघितलं तर यांच्या मिरचीला खरं तर व्यापाऱ्याने इसार सुद्धा दिला होता. 51 रुपयांचा भाव ठरला होता. मात्र दुसऱ्या दिवशी शेतात येऊन बघितलं आणि अक्षरशः सगळं पीक महापुरानं नेस्तनाबूत झालंय. अतिशय वाईट परिस्थिती आहे भूम आणि परंडा तालुक्यामध्ये. नद्यांना महापूर आल्यामुळे शेती, द्राक्ष असतील, केळी असतील, मिरची असेल, सोयाबीन असेल, सगळी पिकाच्या पिकं वाहून गेलेली आहेत. आणि आज या धाराशिव जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार भेटी देणार आहेत. खरं तर या ठिकाणी शेतकऱ्यांशी ते संवाद देखील साधणार आहेत आणि मनोज जरांगे पाटील देखील या परिसरामध्ये पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. खरं तर काल आपल्या जय महाराष्ट्र सोबत बोलताना दत्तात्रय मामा भरणे म्हणाले होते की सरकारच्या ज्या निकषानुसार आपण जे मदत दिली जाणार आहे, खरं तर या ठिकाणी जर आपण वस्तुस्थिती बघितली, परिस्थिती बघितली तर निकष तोडून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार करण्यात येत आहे. बर. खरं तर झालेलं नुकसान हे काही पटीनं जास्त झालेलं आहे. खरंय उदय, त्यामुळे पर्यंत तुझ्या पोहोचलं. मागची जी परिस्थिती आहे ती अतिशय बोलकी आहे. जे सोनं उगवणार होतं आता अखेर तिकडे सगळा संपूर्ण या शेत पिकावरती आता सध्या सर्व चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे. हातातोंडाशी घास जो आहे तो या निसर्गानं आता हिरावून नेलेला आहे. मी आपण आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊया. तिथून सुद्धा आपला प्रतिनिधी विजय शेडे सध्या आपल्यासोबत आहे. विजय, तू आता नेमका कुठे आहेस आणि सध्या तिथली काय परिस्थिती आहे? प्रशासनाकडनं नेमकं काय आश्वासन मिळतं शेतकऱ्यांना? नक्कीच सिद्धेश, जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये जो आहे तो पावसाने हाहाकार माजवला आपल्याला पाहायला मिळता. काल दिवसभर जर पाहिलं तर आपण जय महाराष्ट्राच्या दृश्यामध्ये जे आहे ती संपूर्ण पैठणची परिस्थिती दाखवली होती. अक्षरशः शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कमरे एवढं पाणी साचलं होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते पैठणमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर महसूल विभागाचे अधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी दाखल देखील झाले आपल्याला पाहायला मिळाले. मात्र सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचं हातोर यस्त्रवरील नुकसान जे आहे ते झालेलं आहे. मराठवाड्यामध्ये देखील तीच परिस्थिती जी आहे ती निर्माण झाल्याची पाहायला मिळत आहे. मी सध्या पैठण तालुक्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं दूरपर्यंत जी आहे ती शेती आहे कपाशीची. मात्र ही कपाशीची शेती जी आहे ती वरून जरी सुंदर दिसत असली मात्र ती आता कुठंतरी आजारी झाल्याची म्हणावं लागेल. कारण एक माणूस जो आहे तो वरून सुंदर दिसतो मात्र त्याला आजाराने विखळा घातलेला असतो, अशी परिस्थिती जी आहे ती आता पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मधील तूर, मूग, सोयाबीन हे पिके खराब झाल्याचे प्रयत्न आहे. तर बाजरीच्या पिकांना कोंब फुटलेलं आहे. जी सोयाबीन आहे ती काढणीसाठी आली मात्र संपूर्ण सोयाबीन जी आहे ती पाण्यात आहे. त्यामुळे आता त्या सोयाबीनला जागेवरतीच बोंड जी आहे ती फुटत असल्याचे पाहायला मिळतात. कापूस जो आहे तो देखील आता कैरा सडू लागला आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जर पाहिलं तर पांढरं सोनं म्हणून त्याची ओळख आहे आणि आता तोच कापूस जो आहे तो खराब होऊ लागलेला आहे. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा दसरा जो आहे तो तोंडावरती आलेला आहे. त्या दसऱ्यामध्ये आता शेतकरी याच कापसाच्या उत्पन्नातून असेल, तुरीच्या सोयाबीनच्या उत्पन्नामधून आपला सण साजरा करत असतात. मात्र आता हे पिके जे आहे ते पावसामुळे खराब झालेले, आता सण साजरा करायचे कसे, यापुढे येणारं आयुष्य काढायचं कसं, असा प्रश्न जो आहे तो या शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळत होता. त्यामुळे अनेक शेतकरी जो आहे तो जय महाराष्ट्राच्या समोर डाव फोडताना देखील आपल्याला पाहायला मिळत होता. त्यांची अश्रू अनावर्ती झाली आपल्याला पाहायला मिळालेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेती जी आहे ते पाण्याखाली गेली तर काही शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे जे आहे ते संपूर्ण शेतजमीन जी आहे ती खरडून गेल्याची पाहायला मिळाली. अक्षरशः शेतामधील 1 फूट ते 1.5 फूट माती जी आहे ती देखील यामध्ये वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न जे आहे ते देखील या पावसामध्ये वाहून गेले. खरंय, स्वप्नांचा चिखल झालाय आपण असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. विजय आणि उदय, तुम्ही आमच्या सोबतच राहा. आपल्यासोबत शेतकरी नेते अजित नवले सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले. अजितजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. स्वप्नांचा चिखल झालाय, वारंवार नुकसान भरपाईचं आश्वासन मिळतं, पंचनामे केले जातात, ते पण मागे लागून पंचनामे करावे लागतात. पंचनामे करायला कोणी आग्रहक्रमाने येत नाही किंवा स्वतःहून येत नाही, हे मागे लागून लागून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. शेतकऱ्यांच्या हाती सुद्धा पंचनामे झाल्यानंतर हातावर पडतात ती पण फार तुटपुंजी रक्कम असते, त्याच्यामधून काहीच होऊ शकत नाही. त्या रकमेतून ना साधं नुकसान भरपाई भरून निघून शकत नाही. सध्याचे दिवस सणासुदीचे आहेत. या सणासुदीच्या दिवसामध्ये जो निसर्गाचा प्रकोप झालाय शेतकऱ्यावरती, हातातोंडाशी आलेला घास
घास हिरावून गेलेला आहे. अजून सुद्धा सरकारकडून ठोस अशी मदत होत नाही. दत्तात्रय भरणे म्हणतात की काल दिवाळीपर्यंत या सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळेल, पण ती मदत मिळणार कधी? नुसतं घोषणांवरून फक्त आपण समाधान व्यक्त करतो शेतकऱ्याला. ही मदत मिळायला नेमकं कुठे कमी पडतंय सरकार? काय वाटतंय? बघा ही जी परिस्थिती आहे ती अभूतपूर्व परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मदत सुद्धा निकषांच्या पलीकडे जात अभूतपूर्व मदत करण्याची अपेक्षा शेतकरी आणि श्रमिक बाळगून आहेत. बर. दत्ता मामा भरणे यांनी सांगितलं की आम्ही मदत करतोय, हम्म. परंतु काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आकडे जाहीर केले ते आहेत 31,64,000 शेतकऱ्यांना. ते म्हणाले की आम्ही 2,215 कोटी रुपये देतो. हम्म. भागाकार केला तर प्रत्येकाच्या वाट्याला 7,000 रुपये येतील. हम्म. जे नुकसान तुमचे प्रतिनिधी दाखवतायत ते पाहता 1 एकर नांगरण्याचा खर्च सुद्धा 7,000पेक्षा जास्त आहे. हम्म. अशा परिस्थितीत हे 7,000 रुपये यांनी नक्की काय होणार आहे? हे एक प्रकारे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होणार आहे. हम्म. 1 जानेवारी 2024चा जो शासन आदेश आहे त्याच्यानुसार जे कोरडवाहू जमीन आहे त्याला 1 हेक्टरला 13,600 रुपये जाहीर केलेले होते. हम्म. मात्र तो बदलून आता जो त्यांनी शासन आदेश 30 मे 2025चा लागू केलाय त्याच्यानुसार 1 हेक्टर जमिनीला फक्त 8,500 रुपये आणि बागायती जमिनीला 27,000 रुपये होते. ते बदलून त्यांनी आता केवळ 17,000 रुपये केलेले आहेत. हम्म. आणि जे बहुवर्षीय पिकं आहेत त्याला 36,000 रुपये ते 1 जानेवारी 2024च्या शासनादेशानुसार होते ते आता 22,500 केलेले आहेत. त्याच्यामुळे मोठं नुकसान ह्या निकषांमुळे आणि अटी शर्तींमुळे होणार आहे. दुसऱ्या बाजूला पीक विमा योजनेचे ट्रिगर यांनी बदलले. त्याच्यामध्ये अतिवृष्टीनुसार आम्हाला आता पैसे मिळाले असते, पण अतिवृष्टी आणि हंगामी जो काही संकट आहे त्याचा निकष बदलून टाकल्यामुळे आज ते सुद्धा आम्हाला मिळणार नाहीये. त्यामुळे पीक विम्यापासून वंचित आणि एनडीआरएफच्या मदतीमध्ये सुद्धा आज 6,000 7,000 रुपये फक्त पदरात पडणार. हे भीषण वास्तव आमच्या समोर आहे. अनेक शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेलेली आहेत, जमीन खरडून गेलेली आहे. त्याच्यासाठी सुद्धा दुभत्या गाईचा आज खर्च आमचा 1 लाखाच्या पुढे आहे. मात्र त्याला ते देणार केवळ 37,500 रुपये. तेही पंचनामा झाला तर देणार. त्यामुळे हे निकष आणि अटी शर्तींच्या पलीकडे जात मानवतेच्या दृष्टिकोनातून बर. शेतकऱ्यांच्या मागे सरकारने उभं राहण्याची वेळ आहे. बर. सरकारने ते राहावं अशी विनंती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे अजितजी, करतो तुमचं आहोत. बरोबर आहे. सगळ्या म्हणजे अभ्यासपूर्ण तुम्ही विश्लेषण आतापर्यंत मांडलं. मी हाच मुद्दा धरून मराठवाड्यातले नेते, भाजपचे नेते राम कुलकर्णी सर सध्या आपल्यासोबत जोडले गेले. रामजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. आता अजित नवलेंनी जो काही मुद्दा उपस्थित केला, जो काही पेरणीसाठी नांगरणीसाठीचा जो खर्च आहे, जी आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केली, त्या आकडेवारीमधून नांगरणीचा आणि पेरणीचा खर्च सुद्धा 7,000च्या पुढे जातो. मग ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जाण्याचा फक्त प्रयत्न सरकारनं केलेला आहे, असं सुद्धा आता नवलेजी म्हणालेत. आणि सोबतच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी सरकारनं भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे असं सुद्धा म्हणतात. आपण आपल्या पक्षाची भावना काय व्यक्त करा? ही गोष्ट खरी आहे की शेतकऱ्यांचा संसाराचा चिखल झालेला आहे, आभाळ फाटलेला आहे. मी पण एक शेतकरी आहे. मराठवाड्यामधल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकरी हा नेस्तनाबूत झालेला आहे. तुम्हाला मी सांगतो 334 पेक्षा जास्त मुकी जनावरं गेली, 8 लोकांचे बळी गेलेत आणि कहर झाला. 50 वर्षामध्ये अशा प्रकारचा प्रकोप, अशा प्रकारचं नैसर्गिक संकट कधी नव्हतं. आता सरकार म्हणून तुम्हाला सांगतो, मागच्या 8 दिवसापासून रात्रंदिवस या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब तेल डोळ्यात घालून या अतिवृष्टीच्या प्रश्नावर रात्रंदिवस परिश्रम घेतात. संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. असं कधी झालं नाही आतापर्यंत. आजही पाणी वसरलेलं नाही. गावाची गावं पाण्यात आहेत. पण मंत्रिमंडळाची बैठक घेतली, शासकीय यंत्रणा कामाला लावली. त्याचबरोबर आज राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सारे मंत्री, सर्व खासदार, सर्व आमदार शेतकऱ्याच्या बांधावर आहेत आणि नुसतं बांधावर जाऊन नाटक करत नाहीत. मी अजितदादा नवले या ठिकाणी शेतकऱ्यांचे नेते इथे आहेत. मंत्री आज शेतकऱ्यांची अवस्था दयनीय पाहण्यासाठी प्रॅक्टिकली कमरा एवढ्या पाण्यात आहेत. ओढीवर जातात, बोटीवर जातात, ट्रॅक्टरनं जातात. जालन्यामध्ये आज सकाळी आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे ट्रॅक्टरमध्ये बसून कमरा इतक्या पाण्यामध्ये पाहणी करतात आणि हे चित्र भयानक आहे. सरकारनं काल
2,215 कोटी रुपयाची मदत जाहीर केलेली. खरं म्हणजे ही मदत अजितराव म्हणते तसं कमी आहे, पण याचे आता निकष यायचे आहेत. आता सोलापूरमध्ये अजितदादाने सांगितलंय की पाणी वसरू द्या, तिथं शेतकऱ्यांची पाणी करण्यासाठी अधिकाऱ्याला जाता येईल असं होऊ द्या, म्हणून पंचनामे करण्याचं काम तातडीने चालू केलेले आहेत. बर. अधिकाऱ्यांच्या बैठका आहेत. सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या पूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. बर. मला अजितदादा नवलेंना हे पण सांगायचं आहे की माजलगाव तालुक्यात अजून गावात पाणी वसरलेलं नाही. गोदाकडचं पाणी नाही, मांजरा नदीचं पाणी वसरलेलं नाही, शिंदपणा नदीचं. आज परिस्थिती अशी आहे आणि म्हणून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. ते म्हणतात ते खरंय की कितीही मदत, पण मायबाप सरकार याच्यापेक्षा आता वेगवेगळे निकष येतील की जनावर मुकी जनावर वाहून गेली त्यांच्यासाठी मदत, विहिरी बुजून गेल्यात त्यांची मदत, जमिनी खरडून गेल्यात, जी आमची काळी माय जिथं आता खडक उघडा पडलाय. किती मोठं दुःख आहे शेतकऱ्यांचं. हे दुःख कधीच भरून निघू शकत नाही आणि म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं दुःख मदत कधीच करण्यासाठी भरून निघू शकत नाही असं तुम्ही म्हणताय रामजी, हे खरंच बरोबर आहे. मात्र राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे सध्या जनजीवन संकटात आलंय असं पाहायला मिळतंय. पावसाळा संपण्याच्या वाटेवर असतानाच मुसळधार पावसानं पिकांचं अतोनात नुकसान तर केलंच, तर काही ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्याच्या सुद्धा घटना समोर आल्या. छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, लातूर, धाराशिव, नांदेड या ठिकाणी आतापर्यंत 337 जनावरं दगावली आहेत. आता जर यासारखी परिस्थिती जर उद्भवत असेल, जर जनावरं वाहून जात असतील, बरं ही काय पहिली वेळ नाहीये. 2 वर्षापूर्वी सुद्धा असाच काहीसा माहोल मराठवाड्यामध्ये निर्माण झालेला होता. छत्रपती संभाजीनगरच्या घरं उद्ध्वस्त झाली होती पावसामुळे. त्यावेळेस आपण शहाणं का नाही झालो? आपल्याकडे सगळ्या सुविधांचा एवढा सुविधा आपल्याकडे भरभरून आहेत. आपण तांत्रिकदृष्ट्या पण एवढे सक्षम आहोत की आपण काहीतरी उपाययोजना करू शकतो. जर अशा पद्धतीची परिस्थिती जर उद्भवत असेल तर कुठेतरी आपण प्री प्लॅन करायला हवं असं नाही वाटत अजितजी? नक्कीच आपण दीर्घकालीन उपाययोजना केल्या पाहिजेत. आपण त्या सातत्यानं टाळतोय आणि आजचा दिवस कसा तरी काढायचा ह्या पद्धतीनं आपण जगतोय. ग्लोबल वॉर्मिंगचं जे संकट आपल्या पुढे आहे त्याच्यामुळे एकाच दिवसामध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस पडणार, हे भाकीत वारंवार देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर तज्ञांनी सांगून झालेलं आहे. आता सुद्धा आपल्या ह्या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची संकट येत राहणार आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणून संपूर्ण प्रदूषित अशा प्रकारचं वातावरण बनलंय. आज समुद्रामध्ये 15 डिग्री सेल्सिअसनी त्या ठिकाणच्या पाण्याचं तापमान कमी झालं. त्याच्यामुळे जे परिवर्तन झालं त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला. तो आपल्याकडे येणार हे सगळ्यात तज्ञ सांगत होते. त्याच्यामुळे हे काही अचानक आलेलं संकट मला वाटत नाही. याची पूर्वसूचना तज्ञांनी दिलेली होती. भावी काळात सुद्धा अशा प्रकारचे बदल हे पॅसिफिक महासागरामध्ये आणि हिंद महासागरामध्ये आणि बंगालच्या खाडीमध्ये होत राहणार आहेत. त्या सगळ्याचा परिणाम आपल्यावर होणार आहे. त्यामुळे त्या सगळ्याचा विचार करून हे जे अति पाणी साठेल त्याचा निचरा तातडीनं कसा करायचा आणि कोणत्या प्रकारची पिकं लावायची जेणेकरून भरपूर पाऊस पडला तरी ते तग धरू शकतील, त्याच्या संशोधनाला सामोरं जायचं. हे दीर्घकालीन उपाय सुद्धा आपल्याला करावे लागतील. राज्य आणि केंद्र सरकारने संयुक्तरित्या हे प्रयत्न सुद्धा आगामी काळात केले पाहिजेत. बर, हे सगळे प्रयत्न आगामी काळामध्ये करायला हवेत हे तुमचं म्हणणं आहे. मी आता हाच मुद्दा धरून मी आता आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुनील शिंदे सर सुद्धा आपल्यासोबत आहे. सुनीलजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. आपण चर्चेमध्ये उशिरा सहभागी झालात, मात्र काल कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी असं सांगितलं की दिवाळीपर्यंत सर्व शेतकऱ्यांना मदत मिळेल आणि सणासुदीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं हित जोपासलं जाईल असं सुद्धा कृषी मंत्री म्हणतायत. आज उद्धव ठाकरे सुद्धा मराठवाड्याच्या दौऱ्यावरती येत आहेत. उद्धव ठाकरे सुद्धा सत्तेमध्ये होते. उद्धव ठाकरेंचं सरकार असताना सुद्धा त्यांनी शेताच्या बांधावरती जाऊन नुकसानाची पाहणी वगैरे केलेली आहे. आता सुद्धा अशाच पद्धतीचं नुकसान झालंय. कृषी मंत्र्यांकडनं अशी उत्तरं येतात, पंचनाम्याला एवढा वेळ लागतोय, आता जनावरं सुद्धा दगावलेली आहेत. कसं जगायचं शेतकऱ्याने? आमचं एकच म्हणणं आहे साहेब की जे आता पंचनामा किंवा जे अतिवृष्टी झाली हे सरकारच्या वतीनं फक्त आता बोलताना माझ्या सन्माननीय मित्रांनी सांगितले की मंत्री ट्रॅक्टरवर जात आहेत. कोणी फक्त आताचे शासकीय मंत्र्यांचे, आमदार, खासदारांचे जे दौरे आहेत तुम्ही बघितलं पाहिजे की हे रोडनी दौरे आहेत. हे रोडच्या कडेला फक्त नुकसान झालेली पाहणी करून फक्त प्रसिद्धीसाठी केलेलं हा सगळा जुगाड आहे. माझं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसगट आता पहिली
कुठलाही पंचनामा न करता पहिली मदत म्हणून एक रक्कम, कोणतीही रक्कम ठरवून सरकारने प्रत्येक मराठवाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला थोडाफार दिलासा मिळेल. कारण सरकारने आता एक आकडेवारी जाहीर केली की इतके जनावर दगावले, परंतु ही आकडेवारी अतिशय धांदात खोटी आहे. तुम्हाला माझ्या तालुक्यातील आणि माझ्या गावातील घटना सांगतो की माझ्या गावात 54 मेंढ्या वाहून गेल्या आणि त्याची 22 कोकर वाहून गेले. परंतु 22 कोकर आणि 54 मेंढ्याचा पंचनामा करायला ज्यावेळेस ही लोक गेले त्यावेळेस त्यांना तिथं मेंढ्या सापडल्या नाहीत आणि कोकर सापडली नाही. तर त्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांनी, आम्ही 3 ते 4 मेंढ्याच्या वर पंचनामा करू शकत नाहीत. मग शेतकरी ढाय मोकलून सांगत होता की माझे कोकर गेले, आमच्याकडे तरतूद नाही की कोकराला मदत व्हावी. तर माझी शासनाला एकच विनंती आहे की जे मागच्या तरतुदी काय झाल्या माहित नाही, परंतु आता तात्काळ मदत शासनाला जर खरंच करायची असेल तर तात्काळ मदत शेतकऱ्याच्या खात्यावर हेक्टरी काय करायची ती केली पाहिजे, अशी सर्वात प्रथम आमची माहिती. आणि आता मंत्र्यांनी दौरे, पाहणी, अतिवृष्टी सगळ्या महाराष्ट्रात झाली, परंतु ही पाहणी दौरे वेळ घालण्यापेक्षा मंत्रालयात बसून पटकन शेतकऱ्याच्या खात्यावर कसे पैसे जमा होतील याकडे लक्ष द्यावं अशी माझी विनंती. बर, मी हाच मुद्दा धरून सुनीलजी मी आता राम कुलकर्णींकडे येतोय. रामजी, आता आपण बघतोय की आता जसं सुनीलजींनी आता जो मुद्दा उपस्थित केला, जी आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली होती, ही आकडेवारी खोटी असं ते म्हणतायत. आता नुसतं पंचनामे किंवा नुसतं शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची मनधरणी करण्यापेक्षा मंत्रालयामध्ये बसून थेट मदत जाहीर करावी असं ते थेट म्हणतायत. ही प्रोसेस नेमकी किती सोपी आहे किंवा किती क्लिष्ट आहे? नाही, मी सुरेशजीला सांगितलं पाहिजे की सुरेशजी, तुम्ही प्रशासन आणि शेतकरी हे जेव्हा आपण पाहतो तर आज पंचनामे करण्याची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला अजून शेतामध्ये जाता येत नाही, किती नुकसान झालंय, कुणाची जनावरं किती होते, हे सगळे आकडे यायचे. अजून पंचनामे आता सुरू होतील, पाणी आजपासून वसरायला सुरू झालं, अंदाज येतो की अजून मुसळधार पाऊस आहे. मी तुम्हाला सांगतो, ऑगस्ट महिन्याचे पैसे द्यायला सुरू झाले. बीड मध्ये 56,74,00,000 रुपये ऑगस्ट महिन्याचे, कालच्या ऑगस्ट महिन्याचे हे देणं सुरू झाले शेतकऱ्याला. आणि म्हणून हे जे सरकार आहे हे सरकार नाटक करत नाही सुरेशजी. तुम्हाला मी सांगतो, आता गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये अजितदादा सोलापूरमध्ये, पंकजाताई ट्रॅक्टर मध्ये कमरा इतक्या पाण्यात, तुम्ही कसं म्हणता की मंत्री आहोत तुमच्या काळामध्ये? मला राजकारण करायचं नाही. कृपया माझी उभाटा नेते असेल, काँग्रेस असेल, ह्याला विनंती की आमचा शेतकरी मेलेला आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण नको, सूचना करू शकतात. मी अजितदादा नवलेंचं या ठिकाणी स्वागत करील की त्यांनी सांगितलं की हे संकट टाळण्यासाठी काय केलं पाहिजे. म्हणजे आमचा मराठवाडा, आम्ही आतापर्यंत मागणी करीत होतो गोदावरी खोऱ्यातलं पाणी आम्हाला द्या. आज गोदावरी खोऱ्यातून एवढं पाणी वाहत चाललंय की आमचे गाव त्याच्यामध्ये वाहून चालले. म्हणजे सत्ताधारी असतील किंवा असे काही मान्यवर शेतकरी नेते असतील, या सूचना घ्यायला पाहिजेत. सुरेशजी, तुम्ही पण चांगल्या सूचना करा, त्याच्यावर आपल्याला राजकारण मुळीच करायचं नाही. सरकार खंबीरपणे पाठीमागे. आणि मग जर काढायचं मधल्या जुन्या खालपा, तर मी काढायला इथं बसलो नाही, कारण तुम्ही पण 2.5 वर्षे मुख्यमंत्री होतात. 2019-2021 ला भयानक तीच पुनरावृत्ती त्याच्यापेक्षा अधिक झाली, पण त्या काळात तुम्ही काय केलं? तुम्ही आलाच नाही, तुमची मदतच मिळाली नाही. नको नको नको, हे आम्ही काहीच काढणार नाही. खरंय. त्यामुळे आता या सगळ्या, रामजी, सगळं बरोबर आहे, तुमचं सुद्धा बरोबर आहे, सुनीलजींचं पण बरोबर आहे, सगळ्यांचंच बरोबर आहे. मात्र आता राजकारण थोडंसं कुठेतरी बाजूला ठेवून आपण आता शेतकऱ्याला कसं उभारी देता येईल या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजेत. आणि आपण सोबतच राहा. मात्र आणखी एक मोठी बातमी येते, ती म्हणजे अशी की राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसंदर्भात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या डिसेंबरमध्ये होतील का, असे आता चर्चांना वेध लागलेले आहे. कारण अशीच माहिती आता निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुका अपेक्षित आहेत, असं आयोगानं काल मतदार यादीचा कार्यक्रम घेतला, तेव्हा आता त्यांनी ते सांगितलेलं आहे. अंतिम आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या निवडणुका अपेक्षित आहेत, असं सुद्धा निवडणूक आयोगातल्या सूत्रांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता निवडणुकीचे आता वेध लागलेले आहेत. आणि या संदर्भामध्ये माहिती घेऊयात, आमचा प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहे. मनोज, अतिशय थोडक्यात, तारीख पे तारीख मिळत होती, जानेवारी झालं, फेब्रुवारी झालं आणि आता नोव्हेंबर सुद्धा झालं आणि आता थेट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुका घेतल्या जातात असं बोललं जात आहे. काय अधिकची माहिती आहे?
बरोबर सिद्धेश, आपण बरोबर बोलत या ठिकाणी, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारीखवरती तारीख ही मिळत होती, पण आपण बघत यासाठी लोकसभेची निवडणूक देखील पार पडली, विधानसभेची निवडणूक देखील पार पडली, पण 4 वर्ष झाली अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूकही होत नव्हत्या आणि या ठिकाणी आपण बघितलं प्रशासन या ठिकाणी सर्व कारभार पाहत होतं आणि त्यावरती आता आपण बघितलं निवडणूक आयोगाकडनं आता मतदार यादीचा कार्यक्रम हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि यावरती आता आपण बघतो हा बिगुल देखील वाजल्याचा आपण या ठिकाणी बोलू शकतो, कारण की हा मतदार यादीचा कार्यक्रम 8 ऑक्टोबर रोजी आपण बघतो या ठिकाणी पहिली यादी आहे ती जाहीर होणार आहे आणि तोपर्यंत ज्या हरकती आहेत ते 14 ऑक्टोबरपर्यंत आपण या ठिकाणी घेऊ शकणार आहेत आणि अंतिम यादी आहे ती आपण बघितलं तर या ठिकाणी 27 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. पण आपण बघितलं जी 1 जुलै 2025ची जी विधानसभेची यादी आहे ती या ठिकाणी घेण्यात येणार आहे, त्यामुळे ज्या हरकती असतील त्या 14 ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी बोलू शकतो की डिसेंबरच्या महिन्यापर्यंत या ठिकाणी निवडणुका या लागू शकतात. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी निवडणुका या जाहीर नक्कीच होतील. त्यामुळे आणि आता या आपण निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. आणि आपल्या या इतर बातम्यांसोबत जे आपले मान्यवर जोडले गेलेले होते ते म्हणजे शेतकरी नेते अजित नवले, ठाकरे गटाचे नेते सुनील शिंदे आणि भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी आणि आमचे 2 प्रतिनिधी उदय साबळे धाराशिवमधून आणि छत्रपती संभाजीनगरमधून विजय चिडे सुद्धा आपल्यासोबत होते. आपले सुद्धा आभार.